ज्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला तो अशा प्रकारची कुठली तरी कृत्य करतोय, त्यावेळेला हा आपटे, या आपटेने त्या लोकांना, त्या कुटुंबाला तिथनं हकलून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं अख्ख्या महाराष्ट्राने, देशाने पाहिलं, त्याच्यानंतर हजारो तरुण हे रस्त्यावर उतरले, रेल्वेचं आंदोलन झालं. आजही अनेक लोक, अनेक महिला, अनेक तरुण या केसमध्ये आजही कोर्टात जात आहेत. आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूर सारख्या शहरामध्ये जर नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू. भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरनं हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे. अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाही आहे. तुम्ही एका बाजूला बदलापूरमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार केलात, आज त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही तुमच्यात घेतलं. MIMला विरोध केलात, MIMच्या पाया पडलात सत्तेत बसण्यासाठी. मला असं वाटतं की काय नक्की भारतीय जनता पक्षाचं या राज्यात चालू आहे. सो जर आपटेंच्या बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये एक महामोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केलं जाईल.